नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आलेली आहे गावाला। शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मी आता तुमच्यासोबत गावाकडचे व्हिडिओ रेसिपी जे शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, कुठं स्किप करू नका। तर मी बनवणार आहे आपला जे घरगुती मसाला बनवतो ना आपण, तो मसाला बनवणार आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कमी साहित्यामध्ये किती छान असा मस्त झटपट हा मसाला तयार होतो। मी इथं 1 किलो मिरची घेतलेली आहे। मिरची मी मार्केटमधून विकत आणलेली नाही, ही मिरची ना आमच्या शेतातली मिरची आहे। एकदम किती मस्त असा लालजरीत कलर सुद्धा आहे मिरचीला। ही मिरची ना खूप तिखट आहे, त्यामुळे ना आपल्या भाजीला ना आपण अर्धा चमचा जरी टाकला ना खूप भाजी चविष्ट आणि तिखट पण होते। मी अशा पद्धतीने 1 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्यात ना आपल्याला तेल टाकून आंबळ भाजून घ्यायच्या। जास्त लाल होईपर्यंत पण आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या नाहीत, फक्त मिरचीला थोडासा खरपूसपणा येईपर्यंत आपल्याला मिरच्या तेल टाकून मीडियम गॅसवरती आंबळ अशा मिरच्या भाजून घ्यायच्यात। मी त्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। आता मी मसाले भाजून घ्यायचा व्हिडिओ मी काढलेला नाही आहे, कारण की आमच्या घरामध्ये ना लाईट नव्हती, त्यामुळं मी भाजताना व्हिडिओ काढलेला नाही आहे। पण मी इथं तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर अशा पद्धतीने मी इथे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। इथं मोठ्या आकाराचे मी इथे 2 किलो कांदे चिरून घेतले होते, उभ्या साईजच्या आकाराचे असे चिरून घेतले होते आणि 3 दिवस मी उन्हामध्ये कडक होईपर्यंत हे कांदे आहेत ना वाळून घेतलेले आहेत। एकदम कडक होईपर्यंत आपल्याला कांदे आहेत ना वाळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी कांदे वाळून घेतले। कांद्याने काय होतं माहिती का, आपला मसाला आहे ना असा चोपडा होतो, तेलकट होतं, त्यामुळे कधी पण मसाल्यामध्ये कांदा घालायचा, भरपूर कांदा घालायचा। अशा पद्धतीने मी कांदा करून घेतलेला आहे आणि तेल टाकून कांदा सुद्धा मी इथं खरपूस भाजून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही, आज थोडासा काळपट कलर होईपर्यंत आपल्याला कांदा इथं भाजून घ्यायचा आहे। आता मी इथं घेतलेले आहेत खडे मसाले आणि धने। धने मी इथं घेतलेले आहेत, पावशेरच्या पुढं इथं धने आहेत। ते त्याच्यामधले खडे वगैरे निसून छान असे धने सुद्धा आपल्याला इथं खरपूस तेल टाकून येत ना भाजून घ्यायचे। आणि मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाले आपण सुट्टे पण आणू शकतो आणि पॅकेट पण भेटतं पॅक बंद। तर मी इथं खडे मसाल्याचं आहे ना पॅकेटच आणलं होतं, पॅक बंद मसाल्याचं। तर आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढे खडे मसाले पाहिजेत ना मसाल्यामध्ये आपल्या जेवढ्या मिरच्या आहेत त्यानुसार आपण इथं खडे मसाले घेऊ शकतो। 10 ग्रॅम, 15 ग्रॅम, 20 ग्रॅम। आपल्याला 1.5 किलोचा मसाला घ्यायचा आहे तर करायचा आहे तर आपण जास्त पण खडे मसाले घेऊ शकतो। 1 किलो मिरच्या असेल तर आपण 15 ग्रॅम सगळे खडे मसाले घेतले तरी चालते। खूप छान मसाला होतो आणि तुम्ही याच्यामध्ये ना खोबरं सुद्धा टाकू शकता। मी तर खोबरं स्किप केलेलं आहे, मी खोबरं घालणार नाही, कारण की आपण भाजी बनवताना भाजीमध्ये खोबरं आपण घालतोच, त्यामुळे मी इथं खोबरं घालणार नाही। काय होतं, खोबरं घातल्याने ना खोबरं पटकन खराब होतं, मग मसाल्याला पण जास्त दिवस आपला मसाला टिकत नाही, त्यामुळं खोबरं मी इथं घालणार नाही। पण आपल्याला थोडा दिवस जर यूज करायचा असेल मसाला तर खोबरं घालू शकता। खोबऱ्याने सुद्धा मसाला खूप छान होतो। तर अशा पद्धतीने मी इथं घेतलेले आहेत मसाला बनवण्याचं साहित्य। आता हा मसाला आहे ना आपल्याला कुटून आणायचा आहे। कुटून आणल्याच्या नंतर मी कसा झाला आपला मसाला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार आहे। मस्त मसाला मी इथं कुटून आणलेला आहे, डंकावरून कुटून आणलेला आहे। किती बारीक आणि मस्त कुटून दिलेला पण आहे, किती मस्त पण झालेला आहे। याच्यामध्ये माझ्याकडे बेडगी मिरची नव्हती, त्यामुळं मी बेडगी मिरची पावडर आहे ना पावशेराची पुडी घेतली होती आणि ती याच्यामध्ये ना मी कुटायला मिक्स केलेली आहे। तुम्ही मिरची सुद्धा पण घेऊ शकता, बेडगी मिरचीने काय होतं माहिती आहे का, आपल्या भाजीला आहे ना हा अर्धा चमचा जरी मसाल्याचा टाकला ना भाजीला खूप छान तरी येते। आपल्याला सेपरेट बेडगी मिरची वापरायची गरज पडत नाही, त्यामुळे ह्या मसाल्यामध्ये कधी पण आहे ना बेडगी मिरची घालायला विसरायची नाही। आवर्जून मसाल्यामध्ये ना बेडगी मिरची घालायची। कशी वाटली माझी इथं मसाल्याची रेसिपी घरगुती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।